स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवर। आज आपण पाहू भाषेचे अलंकार। अलंकार म्हणजे काय तर दागिना, असा दागिना की ज्याच्यामुळे माणसाच्या शरीराला शोभा येते, माणसाचं सौंदर्य खुलून दिसते, सौंदर्यामध्ये भर पडत असते। मग या दागिन्याबरोबरच असेही काही वस्तू असतात की ज्या आपण वापरल्यामुळे आपण सुंदर दिसू लागतो, जसे की कपडे। छान छान कपडे घाला, रंगीबेरंगी कपडे आपल्याला म्हणजे शोभून दिसतील, ज्याच्यामुळे आपण खुलून दिसेल, आपल्या सौंदर्यामध्ये भर पडेल असे कपडे। कोणाच्या चेहऱ्याला चष्मा वगैरे लावल्याच्या नंतर चेहरा छान दिसते, अशा पद्धतीच्या वस्तू यूज केल्याच्या नंतर सुद्धा माणसाच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते। मग त्याच पद्धतीने भाषेचे सुद्धा अलंकार असते। आपण जी भाषा बोलतो, ज्या भाषेमुळे आपले विचार आपण इतरांपर्यंत पोहोचवतो, आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण ते अधिक चांगल्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला समजावं किंवा आपण जे बोलतो ते समोरच्याला ऐकण्याची अशी इच्छा असली पाहिजे, उत्सुकता लागली पाहिजे, आपलं बोलणं समोरच्याला आकर्षक वाटलं पाहिजे। त्याच्यासाठी सुद्धा भाषा जर अलंकारिक पद्धतीने जर बोलली तर ते अधिक सुंदर वाटू लागते, म्हणजे त्यामुळे भाषेच्या सौंदर्यामध्ये जास्त भर पडते। जसं की एक आई जर आपल्या बाळाला झोपवत असेल तर ती सरळ सरळ शब्दामध्ये म्हणणार की डोळे मिटून घे, झोप आता। पण तेच वाक्य जर एखाद्या कवीला जर बोलायचं झालं तर कवी काय बोलणार, पापणीच्या पंखात मिटू दे डोळ्याची पाखरे, म्हणजे इथं डोळ्याला पाखरे म्हटलेले आहे। म्हणजे ज्यावेळेस अशा वेळी आपण ऐकतो तेव्हा ह्या ऐकायला कसं वाटते, माणसाला आकर्षक वाटते का। माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख सारखं सुरू असते, पण सुखापेक्षा दुःख जास्त असते। आपण सर्वसाधारण माणूस काय म्हणणार, जीवनामध्ये काय फक्त दुःखच तर जास्त असते, सुख कमी आणि दुःख जास्त असते। पण हेच वाक्य जर एखाद्या कवीने जर म्हटलं, त्याला जर म्हणायचं झालं तर ते बोलणार, एक धागा सुखाचा 100 दाखे दुःखाचे। म्हणजे जीवनामध्ये सुख कमी आहे आणि दुःख जास्त आहे, हेच कसं अलंकारिक पद्धतीने सांगणार, तो एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, पापणीच्या पंखात मिटू दे डोळ्याची पाखरे। अशा पद्धतीने अलंकारिक पद्धतीने आपण म्हणजे आपले विचार मांडू शकतो। ग्रामर मध्ये भाषेचे अलंकार हा एक प्रकार आहे। त्याच्यामध्ये अलंकाराचे 2 प्रकार पडतात, एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ। भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार पडतात, एक प्रकार आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फक्त शब्द अलंकार। मग शब्द अलंकाराचे सुद्धा 3 प्रकार पडतात, एक आहे अनुप्रास, दुसरा आहे एमक आणि तिसरा आहे श्लेष। बघा, भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार, एक शब्द अलंकार, दुसरा अर्थ अलंकार। अर्थ अलंकार आपण नंतर पाहणार आहोत। त्यातला एक प्रकार पाहू पहिले, शब्द अलंकार। शब्द अलंकार म्हणजे अनुप्रास, एमक आणि श्लेष असे 3 प्रकार पडतात। तर अनुप्रास म्हणजे काय की एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, कवितेच्या चरणामध्ये किंवा ओळीमध्ये एकच अक्षर वारंवार येत असते, तिथे शब्दचमत्कृती साधून अनुप्रास अलंकार होतो। तर एमक म्हणजे काय, एमक म्हणजे की या एमक मध्ये सुद्धा अनुप्रास सारखीच अक्षराची पुनरावृत्ती होते, परंतु ती कशी एका ठराविक ठिकाणी होते, तर मध्येच होते, शेवटी होईल किंवा सुरुवातीला कुठेही असू शकते, ती अक्षर उच्चारायला सारखी असतात। हे सविस्तर आपण पाहूच। श्लेष म्हणजे काय, एका शब्दाचे 2 अर्थ जर निघले तर तिथे श्लेष अलंकार होत असतो। आता हे कसं आपण सविस्तर बघू। अनुप्रास म्हणजे काय, तर अनुप्रास म्हणजे कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होणे, एकच अक्षर वारंवार आलं, त्याच्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते तिथे अनुप्रास अलंकार होत असतो। याची आपण काही उदाहरणे बघू। तर अनुप्रास म्हणजे काय, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा तिथे अनुप्रास अलंकार होत असतो। म्हणजे वाक्यामध्ये फक्त एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्या नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त झाले की तिथे अनुप्रास अलंकार होतो। मग पेटविले पाशाने पठारावरती शिवबानी, गळ्यामध्ये गाजी संताची वाणी। मग आता या 2 ओळी दिलेल्या, याच्यामध्ये कुठल्या अक्षराची पुनरावृत्ती जास्त वेळ झालेली आहे, ती म्हणजे प या अक्षराची, प प प। बघा,
बाकी अक्षरापेक्षा या वरच्या ओळीमध्ये बाकी अक्षरापेक्षा प हा 3 वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये अनुप्रास अलंकार आहे. गळ्यामध्ये गाजे संताची वाणी, याच्यामध्ये सुद्धा ग ग जास्त वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे, सॉरी एक शब्द राहिला, गरीबाच्या गाजे, गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संताची वाणी म्हणजे ग ग ही जास्त वेळा आलेला आहे, म्हणून हे अनुप्रास अलंकार आहे. संत म्हणती सप्तपदे सहवासे सखे साधूशी घडते, याच्यामध्ये कुठला शब्द जास्त वेळा आला? अक्षर स अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. स अक्षराची पुनरावृत्ती झाली, त्याच्यामुळे हा कुठला अलंकार झालेला आहे? अनुप्रास. अनुप्रास अलंकार याच्यामध्ये फक्त एकाच अक्षराची वारंवार पुनरावृत्ती होते. एकच शब्द बाकी अक्षरापेक्षा जास्तीत जास्त वेळा एक अक्षर आलं त्या ठिकाणी समजायचे की अनुप्रास हा अलंकार होतो. यमक अलंकार. यमक अलंकारामध्ये काय असते? जसे की अनुप्रास मध्ये आपण पाहिले की एकाच अक्षराची वारंवार पुनरावृत्ती होत असते. यमक मध्ये एकच अक्षर ठराविक ठिकाणी येते पण त्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. जसं की जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ, याच्यामध्ये ज्ञानी हानी याच्यामुळे यमक साधलेला आहे. आता ज्ञानी आणि समाधानी या दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे, परंतु उच्चार करताना कसा ते सेम आहे, ज्याचा उच्चार सारखाच होतो, म्हणजे उच्चाराची पद्धत सारखी आहे, अशा ठिकाणी यमक अलंकार होत असतो. राजे गादीवरी काठी तुझ्या आठवणी, राजे गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळा आली मायेची पाठवणी. आता आठवणी आणि पाठवणी या दोन शब्दामुळे इथे यमक अलंकार झालेला आहे. आठवणी आणि पाठवणी या दोन्हीचा अर्थ जरी वेगवेगळा असला तरी याची उच्चार करण्याची पद्धत सारखी आहे. उच्चार करताना जी लय पद्धत येते ते सेम असल्यामुळे इथे यमक अलंकार होत असतो. आपण पाहिले की अनुप्रास अलंकारामध्ये एका शब्द वारंवार येते, परंतु कुठेही येते, वाक्याच्या शेवटी येते, मध्ये येते, कुठेही कशाही पद्धतीने असू शकतो. यमक मध्ये अक्षर एक तर मध्ये येणार, शेवटी येते, किंवा एखाद्या ठराविक ठिकाणी येते, लयबद्ध पद्धतीने एखाद्या ठराविक ठिकाणी येत असते, ज्यांचा उच्चार करते वेळेस ऐकताना गंमत वाटते. अशा प्रकारे कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. लक्षामध्ये आलं? अनुप्रास आणि यमक मधला फरक. अनुप्रास मध्ये एकच अक्षर वारंवार येते पण कुठेही येते, त्याची म्हणजे ठरलेली जागा नसते की कुठेही असते. आणि यमक मध्ये एक अक्षर येते परंतु ते ठराविक ठिकाणी मध्येच येईल, शेवटीच येईल, आणि ते उच्चारताना दोन्ही अक्षरे सारख्याच पद्धतीने उच्चारली जातात. ज्ञानी, समाधानी, आठवणी, पाठवणी, म्हणजे अशा पद्धतीचे जिथे उच्चार होतो तिथे समजायचं यमक अलंकार होतो. आता बघू आपण समोरचा श्लेष अलंकार. श्लेष म्हणजे काय? श्लेष म्हणजे एकाच अर्थाचे दोन शब्द निघणं, तिथे श्लेष अलंकार होत असतो. एकाच अर्थाचे दोन शब्द झाले तर श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे काय? तर श्लेष अलंकाराचं आपण एक उदाहरण बघू. गोविंदराव नावाचा माणूस वसंतराव नावाच्या माणसाला विचारत आहे की काय हो वसंतराव, तुम्हाला सुपारी लागते का? तर वसंतराव म्हणतात हो हो लागते ना. मग गोविंदराव म्हणतात जर लागते तर का खाता? याचा अर्थ काय की सुपारी, म्हणजे गोविंदराव म्हणत आहे की तुम्हाला सुपारी लागते का? तर ते म्हणते हा लागते. लागते म्हणजे काय? इथे लागते म्हणजे एक हवी आहे, पाहिजे, आणि दुसरी काय होते की चक्कर येणे. एक तर हवी म्हणजे हा ठीक आहे मला पाहिजे, आणि लागणे म्हणजे काय? एक तर लागते बा, मी काही जर खाल्लं तर मला ते लागते, ज्याच्यामुळे चक्कर येते किंवा मळमळल्यासारखं होते. याचे दोन अर्थ निघतात. म्हणजे श्लेष अलंकारामध्ये काय असते की जेव्हा एखादा शब्द येतो तेव्हा त्या शब्दाचे आपल्याला असे दोन अलंकार निघाले तरच तिथे श्लेष अलंकार होत असतो. मग याचं आणखीन एक उदाहरण बघा. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मग मित्राचे दोन अर्थ निघतात. मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सखा किंवा सोबती. मित्र म्हणजे सखा किंवा सोबती, असे त्याचे दोन अर्थ होतात.
आणि हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे जगण्याची शक्ती आणि जीवन म्हणजे पाणी. मग आता या वाक्याचा श्लेष अलंकार कसा झालेला आहे? आपण जर मित्राच्या ऐवजी आपण सूर्य जर घेतलं, सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आपण जर हे सूर्य जर ठेवला तर काय होणार? या वाक्यातला श्लेष नाहीचा होणार आहे. हे वाक्य श्लेष होऊ शकणार नाही. हे मेघा तू सर्वांना जीवन देतो, या जीवनाच्या ऐवजी जर आपण पाणी, हे मेघा तू सर्वांना पाणी देतोस असं जर म्हटलं तर हे सुद्धा श्लेष अलंकार होणार नाही. म्हणजे श्लेष अलंकार होण्यासाठी काय व्हावं लागते की फक्त त्या शब्दातून दोन अर्थ निघाले तरच तिथे श्लेष अलंकार होतो. म्हणजे मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सखा किंवा सोबती. मग मित्राच्या ऐवजी तुम्ही सखा, सोबती, सवंगडी जर शब्द ठेवला तरी श्लेष अलंकार होणार नाही. मित्राच्या ऐवजी सूर्य जरी शब्द ठेवला तरी तिथे श्लेष अलंकार होऊ शकत नाही. तसंच या वाक्यामध्ये सुद्धा आहे की हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे जगण्याची शक्ती देतोस किंवा जीवन म्हणजे तू पाणी देतोस. मग याच्यामध्ये हे मेघा तू सर्वांना जगण्याची शक्ती देतोस असं जर म्हटलं तर ते काय होणार आहे? रॉंग आहे, चुकीचं आहे. तिथे श्लेष अलंकार होऊ शकणार नाही. आणि पाणी जरी आपण ठेवलं या ठिकाणी जीवनच्या जागी तरी सुद्धा इथे श्लेष अलंकार होणारच नाही. मग श्लेष अलंकार होण्यासाठी इथं जीवन हा शब्द ठेवावा लागणार आहे तरच इथे श्लेष अलंकार होतो. समजा काय श्लेष अलंकार म्हणजे काय? श्लेष अलंकार म्हणजे एकाच शब्दातून दोन अर्थ निघत असतील तरच तिथे श्लेष अलंकार होतो. म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. ही याची व्याख्या आहे. आता याचं आपण दुसरं आणखी उदाहरण बघू. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. याचा अर्थ काय की इथे नवरी हा शब्द दिलेला आहे. नवरी, नवरी म्हणजे श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी बनायला किंवा वधू बनायला तयार आहे. म्हणजे मी लग्न करायला तयार आहे असा याचा अर्थ होतो. आणि शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे जर शिशुपाल नवरा जर होत असेल तर मी काय होणार आहे? लग्नाला तयार नाही, मी वधू बनायला तयार नाही आहे. याचा अर्थ असा होते. आपण काय बघितलं? वरचं उदाहरण बघितलं की मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मग मित्र या शब्दाचे दोन अर्थ निघले म्हणून तिथे शब्द म्हणजे श्लेष अलंकार झालेला आहे. आता या वाक्यामध्ये नवरी हा शब्द आलेला आहे पण नवरीची जेव्हा फोड केली तेव्हा त्याचे दोन अर्थ कळून आलेले आहेत. तसंच उस्करू नका ही सुमने, जरी वासन असे तिळे असत तरी तुम्हा सारपली सुमने. आता सुमनचे अर्थ दोन होतात. एक तर फूल, ते एखाद्या मुलीचे नाव होते, फूल मुलीचे नाव, मुलीचे नाव आणि चांगलं मन. सुमन म्हणजे चांगलं मन असं सुद्धा या सुमनचे दोन तीन अर्थ होतात. मग पुष्करू नका ही सुमने, जरी वास तिळ नसे असं तरी तुम्हा सारपली सुमने. म्हणजे एक तर याचा अर्थ काय होते की ही फुले पुष्करू नका म्हणजे ही फुले पुष्करून टाकू नका तुम्हा सारपिली सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने. जेव्हा आपण सुमन या शब्दाची फोड करतो त्यावेळेस याच्यातून दोन अर्थ निघतात. सुमन म्हणजे इथं फुले होत आहे आणि इथे एक चांगलं मन होत आहे. म्हणजे नवरीची जेव्हा फोड केली, नवरी या शब्दाची फोड केली तेव्हा दोन अर्थ निघाले. सुमन या शब्दाची जेव्हा फोड केली तेव्हा सुद्धा दोन अर्थ निघाले. आता इथे श्लेष अलंकार झालेला आहे पण याच्यावरून श्लेषचे दोन प्रकार पडतात. जसं की सभंग श्लेष आणि अभंग श्लेष. सभंग श्लेष आणि अभंग श्लेष बघा. श्लेष म्हणजे की वाक्यामध्ये एका शब्दाचे दोन अर्थ जर निघत असतील आणि ज्याच्यामुळे शब्द चमत्कृती साधते तिथे श्लेष अलंकार होतो. आणि त्या श्लेष अलंकाराचे दोन प्रकार पडतात. एक सभंग श्लेष आणि दुसरा अभंग श्लेष. आता सभंग श्लेष म्हणजे काय की शब्दाची फोड न करता तिथे श्लेष अलंकार होतो. जसं की आपण शब्द घेतला होता मित्र, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. जीवन हा एक शब्द घेतला होता म्हणजे मित्र म्हणजे सूर्य, सखा, सोबती आणि जीवन म्हणजे जगण्याची शक्ती, जीवन म्हणजे पाणी. मग इथे शब्दाची फोड न करताही याचे दोन अर्थ निघतात.
या शब्दाची फोड न करता सुद्धा शब्दाचे दोन अर्थ निघतात, त्याच्यातून श्लेष अलंकार होतो. याला म्हणत असतात सभंग श्लेष. शब्दाची फोड न होता जेव्हा दोन अर्थ निघतात तिथे होतो सभंग श्लेष. आणि अभंग, अभंग म्हणजे दुभंगलेला, थोडेसे तुकडे झालेले, तुटलेला असं समजायचं. मग जिथे शब्दाची फोड केल्याच्या नंतर दोन अर्थ कळून येतात तिथे अभंग श्लेष होते. जसे की नवरी, नवरी, सुमने किंवा सुमने. म्हणजे अशा पद्धतीने शब्दाची फोड केल्याच्या नंतर जेव्हा दोन अर्थ समजतात तेव्हा इथे शब्द श्लेष अलंकार होतो. तसंच न लगे, न लगे हे एक वाक्य शब्द आहे. मग आता लक्षात द्यायला शब्द श्लेष, शब्द अलंकार म्हणजे काय. शब्द अलंकाराचे तीन प्रकार पडतात: अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार. अनुप्रास म्हणजे की ज्याच्यामध्ये एका शब्दाची वारंवार पुनरावृत्ती होत असते, त्यामुळे शब्द सौंदर्य साधून तिथे अनुप्रास अलंकार होतो. तसंच यमक मध्ये एकच शब्द ठराविक ठिकाणी येतो, परंतु त्याचा अर्थ जरी वेगवेगळा असला तरी त्यांची उच्चाराची पद्धती सारखीच असते, ते उच्चारताना गमतीशीर वाटते, तिथे यमक अलंकार होतो. आणि श्लेष अलंकार म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात, तिथे श्लेष अलंकार होतो. आणि श्लेष अलंकारात सभंग श्लेष आणि अभंग श्लेष. जेव्हा शब्दाची फोड करता येते आपल्याला, जेव्हा शब्दाची फोड करून त्याच्यातून दोन अर्थ जर निघत असतील तर ते अभंग श्लेष. आणि शब्दाची फोड न करता, शब्दाची फोड न करता त्या शब्दातून दोन अर्थ जर निघत असतील तर ते झाला सभंग श्लेष. अशा पद्धतीने आपण शब्द अलंकार हा प्रकार बघितलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.